प्रभू येशूच्या सुंदर आणि गोड नावामध्ये सर्वांचं स्वागत असो प्रियजनांनो. तुम्हाला प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत असो. मी आज तुमच्यासाठी प्रभू येशूचं सुंदरसं वचन आणि सुंदरसा मन्ना घेऊन आलो प्रभू येशूच्या नावात. सर्वांना सांगतो प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा येशू दयासागर चॅनल प्रत्येकाने लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना देवाचं वचन जाऊन देवाच्या राज्याची वाढ होईल. म्हणून सर्वांनी प्रियजनांनो हा चॅनल अजून जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव होण्यासाठी सर्व लाईक आणि शेअर करा, की जेणेकरून देवाचा गौरव होईल. प्लीज जेणेकरून हा चॅनल लाईक आणि शेअर करतात तर देवाच्या राज्याची वाढ होईल आणि याची ब्लेसिंग देव तुम्हाला जरूर देईल. म्हणून प्रत्येकाने हा चॅनल लाईक करा, येशूदाय सागर चॅनल. मी तुम्हाला मत्ती शुभ वर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन सांगतो. गुप्त उपवास. जेव्हा तू उपास करतो तेव्हा ढोंग्यासारखे सम्मुख होऊ नको, कारण तू उपास करतोय लोकांना दिसू नये म्हणून नव्हे, तर तू आपले तोंड विस्मय करून मी तुला खचित सांगतो की तू आपले काय प्रतिफळ मिळवून पावशील. तू उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. उपास जेव्हा करतो प्रियजनांनो तेव्हा काय कर, डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धु. तेल म्हणजे जे आपण बाजारातलं घेतो ते तेल नाही. तेल म्हणजे आत्मिक तेल, पवित्र आत्म्याचं तेल, पवित्र आत्म्याचा अभिषेक. म्हणजे ज्यावेळेस उपास करता तेव्हा तुम्ही प्रार्थनेत जास्त वाढलं पाहिजे. आणि तोंड धु म्हणजे पापापासून दूर राहिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस उपास करतात त्या त्यावेळेस सैतानी बंधनं तुटल्या, त्या सैतानाचं कार्य तुटलंय आणि देव महान आणि महान मिरेकल करेल. म्हणून जेव्हा जेव्हा प्रियजनांनो उपास करतात तेव्हा तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि इथं फक्त पवित्र आत्माच राहील. म्हणून त्या हिशोबाने तुम्ही उपास करा. ज्यावेळेस तुम्ही असा उपास करता त्यावेळेस तुमच्या सैतानी बंधनं तुटल्या, त्यांनी सैतानाचं जू तुटल्या, आणि सैतानाचं कार्य तुमच्या जीवनातून जाईल आणि तुम्ही येशूच्या नावात आशीर्वादित होता. म्हणून ह्या पद्धतीने उपास करा. परमेश्वर सांगतो उपास करतो तो कोणालाही सांगू नको, इकडं ना तिकडं. फक्त तुझा उपास काय, तू आणि तुझा देव ह्याच्यात ठेव. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने उपास करता तेव्हा तुमच्या जीवनात देव महान मिरेकल करेल. प्रियजनांनो, आजच्या वचनाद्वारे प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करू. सर्वांनी डोळे झाका. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशू राजा, जेवढे वाढणं लेकरं, जेवढं ऑनलाईन या लेकरं या चॅनलला आणि याला मला बघत आहे त्या प्रत्येकाला ब्लेस कर प्रभू येशू. ज्यांची जी काही इच्छा मनोकामना येशूच्याच नावात पूर्ण हो प्रभू येशू. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो मी येशूच्याच नावात. कर्जाचे श्राप यांच्यावरून तोडतो. यांचं नवीन वर्ष ब्लेस कर प्रभू येशू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा यांच्या जीवनात स्वीकारतो. सर्दी, ताप, खोकला, बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. संपूर्ण कॅन्सर निघ येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्याच नावात. ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मा निघ येशूच्याच नावात. कर्जाच्या आत्मा यांच्या जीवनातून निघ. संपूर्ण यांचे हातपाय दुखणारं कार्य निघ येशूच्या नावात. संपूर्ण दुष्ट आत्म्याच्या कार्यांच्या जीवनातून निघ. कर्जाचे आत्मे निघ येशूच्याच नावात. यांचं प्रभू येशू हा वर्षाचा पहिला लास्टचा रविवार आहे. या शेवटच्या रविवारीमध्ये बाप्पा माझ्या जिवंत ख्रिस्त या वर्षाच्या यांना ब्लेसिंग कर. यांच्या जीवनात सर्व पाप काढून यांना पवित्र रक्ताने धुवून आणि पवित्र कर आणि नवीन वर्षांचं ब्लेस कर, आशीर्वादित कर येशूच्याच नावात. आमीन.